याच्याहून रॉयल काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे ते ज्या भूमीवरनं चालायचे त्या भूमीवर आज मी शूट करते. बापरे. नमस्कार, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अलिशान बंगल्यात राहणारी अनिका आज रायगडावरती आहे. अनिका, खूप खूप स्वागत राजश्री मराठी शोबजवर. थँक्यू. हाऊ आर यू? मस्त आहे. रायगडावरती चित्रीकरण करणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं. आज तू रायगडावरती आली आहेस, इथे गेले 2-3 दिवस झालं तुमचं शूटिंग सुरू आहे. काय भावना आहे, कसं वाटतंय? म्हणजे तुम्ही आत्ताच बोलले की आलिशान बंगल्यामध्ये राहणारी अनिका, पण त्या बंगल्यापेक्षा खूप बेटर जागेवर मी आले. म्हणजे याच्याहून रॉयल काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली रायगड म्हणजे गडापेक्षा रॉयल काय आहे. त्यामुळे खूप म्हणजे एक्स्ट्रीमली चांगलं वाटतं. म्हणजे अशा रॉयल ठिकाणी शूट करण्याचं भाग्य मिळणं म्हणजे धन्य आहे. अनिका, आपण सेटवरती जेव्हा भेटतो किंवा सेटवरती तुम्ही काम करत असता, 12-12, 13-13 तास काम करता. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कलाकार एकमेकांशी बोलत असतात, बऱ्याचदा फोनवरती असतात, व्हॉट्सअपवर बिझी असतात. आज सकाळपासून आम्ही इथे आहोत. झिरो नेटवर्क आहे. तुम्ही 3 दिवस झालं इथे आहात. कसं वाटतंय झिरो नेटवर्कमध्ये राहून? खूप हील्ड वाटतं आहे, डिटॉक्स. आणि हो, म्हणजे नक्कीच खूप चांगलं वाटतं आहे. मी तेच बोलत होते की इथे येऊन नेटवर्क अजिबात नाही आहे. त्यामुळे माझा स्क्रीन टाईम जो 10 तास असतो तो 1 तास झालेला आहे. आणि माझ्यासाठी हे खूप सरप्रायझिंग आहे. माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांसाठी असेल जेव्हा त्यांना कळेल हे गोष्ट. मी 10 तासाच्या खालती माझा युज्युअली नसतो स्क्रीन टाईम. आणि अशी मुलगी जी फोन ॲडिक्ट आहे ती इथे येऊन फोन वापरतच नाही आहे. आणि नेटवर्क असं नाही की कुठेच नाही आहे, काय काय ठिकाणी आहे, पण तरी फोन वापरावं असं वाटत नाही. तर ते म्हणजे एक वेगळंच फिलिंग आहे. आणि खूप हील्ड वाटतं आहे. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की मलाही कधी असं वाटू शकतं. अगदी. मालिकेचं चित्रीकरण रायगडावर सुरू आहे. अर्थात शिवजयंतीचं खास औचित्य आहे. या निमित्ताने अनिकाचं सुद्धा एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे का प्रेक्षकांना? येस, नक्कीच, नक्कीच. 101%. त्याबद्दल जास्त सांगणार नाही, पण जे रूप असेल ते तुम्हाला आवडेल मे बी. तेच म्हणजे एखादं लहान मूल नसतं एक्सायटेड असतं, तसं काहीतरी असेल. या रायगडावरती शूट करतीयस. महाराजांच्या आयुष्यातील काही काय म्हणतात की काही प्रेरणादायी प्रसंग आपण घेतो, ऐकतो, त्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. हे सगळं तुला किती भारावणार आहे, तुला किती शिकवणार आहे? मला खूप इन्स्पिरेशनल वाटतं आहे. म्हणजे लहानपणी पण मी एकदा रायगडावर येऊन गेलेले आणि तेव्हा पण मला तेवढंच पॉझिटिव्ह वाटलेलं. आत्ता पण तेवढंच पॉझिटिव्ह वाटतं आहे. पण आत्ता आणि तेव्हाच्या ह्याच्यात फरक हा होता की आत्ता जरा म्हणजे तेव्हापेक्षा ऑब्व्हियसली जास्त कळतं, जास्त मॅच्युरिटी आहे. त्यामुळे उलटं इथे येऊन चांगले असे लेसन्स आणि लर्निंग्स मिळत आहे. त्या काळात एक फॅसिनेटिंग गोष्ट होती, कारण की मी जस्ट माझं 4th स्टँडर्ड कंप्लीट केलेलं आणि ते 4th स्टँडर्डला आपलं हिस्ट्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच असतं. ते पुस्तक असतं जे आय गेस आपलं प्रत्येक जणाचं ते फेवरेट हिस्ट्री बुक असेल. म्हणजे 4th स्टँडर्डचं हिस्ट्री कोणाला लक्षात नसेल असं आहे ते. आणि त्यामुळे समवेअर आपण हिस्ट्रीला प्रेम करायला लागतो. तर तसं झालेलं. आणि त्या काळात असं झालेलं की अरे बापरे, मी जे पुस्तकांमध्ये पाहिलं ते व्ह्यू मी आता इन रिअल लाईफ बघते. आणि आज आता ज्याबद्दल आता एवढं कळतं आहे आणि ते त्यांच्याबद्दल एवढं जाणायचं आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतं. आणि ते म्हणजे त्या काळात ते ज्या भूमीवरनं चालायचे त्या भूमीवर आज मी शूट करते. बापरे. हीच महत्त्वाची भावना आहे की महाराजांचे पाय या गडाला लागलेत, महाराज इथे वावरलेत आणि आज आपण तिथे बसलो आहे, तिथे शूट करतो आहे. आणि का जाता जाता तुला एक शेवटचा प्रश्न आहे, इथून जाताना काय घेऊन जाणार आहे केतकीसाठी? इन्स्पिरेशन्स आणि लर्निंग्स फॉर शुअर. आणि कोर मेमरीज. म्हणजे मेमरीज तर मी खूप बनवलेले आहेत. असं विचार पण नव्हता केला की कधी असं करायला मिळेल. त्यामुळे ते एक ग्रॅटिट्यूड आहे. ग्रॅटिट्यूड मी नक्कीच इथून घेऊन जाते. महाराजच आपल्यासाठी खूप मोठे इन्स्पिरेशन आहे. तर त्यांच्याचकडनं इन्स्पिरेशन पण घेऊन चालले त्यांच्या या रॉयल प्लेसवरून. आणि लर्निंग्स या. टी व्हीवरती जेव्हा आम्ही तुला पाहतो, तुझं पात्र पाहतो, तर निश्चित काही लोकांना चीड येते कारण की पात्र खलनायिकेचं आहे. पण आज गडावरती वेगळं चित्र आहे. खूप प्रेम मिळतं आहे. येणारी जाणारी प्रत्येक लोक तुला विचारतायत, तुझ्याशी बोलतायत, तुझ्यावरती प्रेम करतायत. खलनायिकेला इतकं प्रेम मिळतं आहे, कसं वाटतं हे बघून? खूप छान वाटतं आहे. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे खूप ग्रॅटिट्यूडने ही गोष्ट ही पण मी बोलते आहे की म्हणजे खूप कमी लोक आहे जे एकदम हेट करतात. हेट नसतंच. खूप जणच
प्रेमच जास्त मिळतं आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे. आणि आता जे एपिसोड्स येतील त्यातून मे बी तुम्हाला अजून जास्त आवडेल. त्यामुळे मी तर खूप मोठा थँक्यू बोलेन फॅन्सला आणि आमचे जे शो बघतात त्या सगळ्यांना. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं बघतात आणि मला आणि सगळ्या कॅरेक्टर्सला प्रेम देतात, त्यासाठी थँक्यू. हा विशेष भाग कधी येणार आहे? शिवजयंतीच्या दिवशी. क्या बात आहे. अनिका, खूप खूप धन्यवाद इतक्या सुंदर गप्पा रंगवल्याबद्दल. थँक्यू.